लातूरमध्ये बनावट एसटीडी सेंटरवरती छापे टाकण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर महाराष्ट्र एटीएस, लातूर पोलीस आणि दूरसंचार विभागाने ही कारवाई केलेली आहे। या बनावट एसटीडी कॉल सेंटरमुळे तब्बल सरकारला 16 कोटींचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती मिळालेली आहे। चाकूर तालुक्यातील अशाच प्रकारच्या बनावट एसटीडी सेंटरवर सुद्धा छापे टाकण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 33 वर्षीय युवकाचा सहभाग असून त्याच्याकडून 96 सिम कार्ड तर 1 कॉम्प्युटर तसंच इतर अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले। गेल्या 6 महिन्यांपासून हा इसम हे बनावट एसटीडी सेंटर चालवत असल्याची माहिती मिळते। आणि या संपूर्ण कारवाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांना। काल रात्री औरंगाबाद एटीएस, लातूर एटीएस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारवाई करत प्रकाशनगरमधील याच घरावर रेड केली होती आणि याच ठिकाणी पहिल्या माळ्यावर शंकर बिराजदार नावाचे जे सदग्रस्त होते ते राहत होते। त्यांच्याकडे असलेले जे 91 सिम कार्ड आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने इथे जी यंत्रसामग्री आहे ती त्यांनी ताब्यात घेतलेली आहे आणि पोलिसांनी शंकर बिराजदारला अटक केली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनॅशनल कॉल जे आहेत ते इथून होत होते, या कारणासाठी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। आता या घरी सध्या कुणीही नाही आहेत, ते या घरात किरायानं मागील अनेक वर्षापासून किरायानं राहत होते अशी माहिती आहे आणि नेमकं हे रॅकेट कशा पद्धतीने काम करत आहे आणि जिल्ह्यामध्ये अजून किती ठिकाणी अशा पद्धतीची मशिनरी आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत। त्याच पद्धतीने पोलिसांनी याच ठिकाणी नंदी स्टॉप जो भाग आहे इथेही धाड घातलेली आहे आणि त्या ठिकाणावरून एका व्यक्तीला आणि काही सिम कार्ड हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये जानवळ आणि वलांडी या ठिकाणीही पोलिसांनी रेड केलेली आहे। त्या ठिकाणी अद्याप काही साहित्य सापडलं नाहीये, मात्र पोलीस पुढचा तपास करत आहेत। कॅमेरामन सुनील गवळीसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।